मला विसरू नका, कारण या चॅनलच्या माध्यमातूनच इंस्टाग्रामद्वारे आज अनेक खेळाडूंचा दैदिप्यमान खेळ सर्व प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं जातं. आज इंस्टाग्रामचा जमाना आहे. 30 सेकंदांमध्ये बऱ्याच घडामोडी दाखवण्याचं काम केलं जात आहे. पहिलाच बॉल संकेत वाडकर निघालाय समोर ऋषभ आणि पहिलाच बॉल लॉफ्ट केलाय, फेकून दिलाय, वन बाउन्स लॉंगनच्या डोक्यावरून ऋषभ चव्हाण याचा जोरदार तडाखा, चौकार. 4 धावांनी केली आहे या मॅचची सुरुवात. निश्चितपणे जर चांगला खेळ राहिला तर स्पोर्ट्स ऑन लाईव्ह टीम आणि नरेश एडिट्स तयार असतील तुम्हाला व्हायरल करण्यासाठी, परंतु त्यासाठी फॉलो करणं मात्र नक्कीच आवश्यक आहे. पहिल्याच बॉलवरती आक्रमण चढवलंय, हल्ला केलाय आयकॉनवरती. यावेळेला हाफ ट्रॅकर आखूड टप्प्याचा बॉल अगदी थेट कानामागून आला आणि थेट यष्टीरक्षक सचिन पवार यांच्या मध्ये हातांमध्ये विसावलाय. हा डॉट बॉल येतोय. एक अतिशय उत्कृष्ट असा वेगवान गोलंदाज संकेत वाडकरच्या रूपात पुढे आलेला आपण पाहतो. आज सातारा जिल्ह्याच्या क्रिकेटमध्ये SDPL सारखी एक मानाची स्पर्धा अर्थात सातारा डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये संत बाळूमामा वॉरियर्स या संघाकडून अगदी वाई तालुक्यातील अनेक खेळाडूंनी प्रतिनिधित्व करताना आपण पाहिलं. अर्थात आमचे स्कोरिंग पार्टनर जे आज आहेत अगदी आपल्या वाई तालुक्याचं नाव संपूर्ण महाराष्ट्रभर गाजवणारे सुरंजन गायकवाड सर असतील, संकेत वाडकर, महेश वाडकर, सुशांत शिंदे, दाद्या, तेजस शिंदे, अगदी रमेश कोळिया, अनेक खेळाडूंनी SDPL गाजवली. 3 सलगचे डॉट आले आहेत. अगदी 1 फॉर द ओव्हरचा इशारा निश्चितपणे इथं येतोय. हे ॲग्रेशन आहे संकेतचं. अगदी याच पद्धतीची गोलंदाजी करत तर SDPL मध्ये प्रभावित केलं होतं त्यानं. कालचा दिवस देखील याच पद्धतीने गाजवला. पहिल्या बॉलवरती जरूर पुढ्यात टाकलेल्या बॉलवरती चौकार आला, प्रहार झाला. त्यानंतर मात्र ऋषभला इथं त्रस्त केलंय आपल्या एक्स्ट्रा बाउन्सच्या जोरावरती. ॲग्रेसिव्ह गोलंदाजी. यावेळेला टॉप शॉट पॉइंट लेगच्या डोक्यावरून चेंडू मात्र फरार. बॅटचा किनारा भाग्याचा सहारा देऊन जातोय. महत्वपूर्ण धावा 4 चौकार. अगदी आपण चर्चा केल्याप्रमाणे SDPL गाजवणारे अनेक खेळाडू आणि खऱ्या अर्थानं पहा तुम्ही आकाशामध्ये किती उंच भरारी घेतली तरी पाय घट्ट जमिनीवर ठेवता आले पाहिजेत आणि ती शिकवण खऱ्या अर्थाने मिळते. अगदी पुण्यामध्ये ओपनचं क्रिकेट खेळत असताना आज आपल्या गावची स्पर्धा अर्थातच ज्या पद्धतीने आयोजन केलं गेलं आहे त्या आयोजनामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका सुरंजन गायकवाड सर बजावताना पाहायला मिळतात. इथं मात्र रनआउटचा चान्स मिस झालाय. आज स्कोररच्या भूमिकेत आपल्याला ते पाहायला मिळतात. अनेकदा स्कोररला त्रस्त करण्याचं ते काम करतात अगदी मॅचेसमध्ये. आज ती भूमिका त्यांनी बजावते जाते स्कोररच्या भूमिका. एक सिंगल आली लास्ट बॉलवरती. 9 धावा फलकावर. निश्चितपणे डेंजर एंडला धावत होते शुभम मालुसरे. रिस्की सिंगल घेतली गेल्या. पहिल्या बॉलवरती चौकार आला कन्व्हिन्सिंगली, परंतु तदनंतर मात्र अगदी अतिशय चांगल्या पद्धतीने गोलंदाजी हाताळले संकेतनं. षटक क्रमांक 2. आता मात्र पसरणीचा ऑलराऊंडर अनुज मांढरे यांच्या हातामध्ये. अनुभवी खेळाडू आहेत अनुज आणि त्यांच्या हातामध्ये चेंडू सोपवला जातोय. ऋषभ चव्हाणचा खेळ महत्वाचा राहणार आहे या मॅच मध्ये. अगदी पहिली लढत आपण पाहतोय अभय 11 विपक्ष खोडियार माता 11 खानापूर. यानंतरची मॅच मात्र अगदी कालच्या दिवसातील लॉट्स मधली मॅच आपण पुढे कंटिन्यू ठेवणार आहोत. अर्थातच अभिषेक 11 विपक्ष गोकर्णेश्वर 11. नक्कीच पहिल्या इनिंग नंतर नाणेफेकीसाठी महत्वपूर्ण कौल घेतला जाईल. त्यासाठी दोन्ही संघ उपस्थित असणं गरजेचं आहे. हाफ ट्रॅकर यावेळेला पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा बॉल हाताळला गेलाय. पुल करण्याचा प्रयत्न परंतु सक्सेसफुल होत नाही आहे. उजव्या यष्टीच्या बाहेरच्या बाजूला सातत्यानं टेस्ट केलं जात आहे. ऋषभ चव्हाण यांचा इथं मात्र कस लागणार आहे. महत्वपूर्ण क्षणांमध्ये आता सलामीवीराच्या भूमिकेमध्ये उतरलेत मैदानामध्ये, परंतु आपण कालच्या दिवसात देखील पाहिलंय अभय 11 संघाची गोलंदाजी लाईनअप तगडी आहे. राजू शेठ शिर्के यांचा हा संघ आक्रमक गोलंदाजीची फळी नक्कीच ऑप्शन मध्ये तयार केली आहे. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर अगदी आखूड टप्प्याचा बॉल. यावेळी मात्र होते ऋषभ तयार. यावेळेला मात्र पुल केलाय, सक्सेसफुल केलाय. 1 बाउन्स पाठवून दिलाय थेट डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेनं. 1 बाउन्स सीमा पार चौकार. 4 धावांसाठी आक्रमकता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. ती गरजेची देखील आहे कारण ही मॅच अगदी त्या परिस्थितीमध्ये येणार आहे. करो अमरची मॅच डू ऑर डाय.
अभी नाही तो कभी नाही या मॅच मधला तुमचा विजय निश्चितपणे सुपर एट मध्ये तुम्हाला दाखल करेल. अगदी थेट एन्काउंटर पाहायला मिळतोय, थेट नॉकआउट मॅच आपण ही पाहतोय. संघर्ष जरूर करावा लागला आतापर्यंत. पहिल्या चौकारानंतर एक अतिशय दर्जेदार गोलंदाजीचा नजराणा आपण पाहिला. इथं मात्र आता ऋषभ बॅकफुटवरती तयार आहेत. अकुटप्पाच्या बॉलवरती प्रहार झालाय. अनुज मांढरे आता रणनीती बदलतील का की पुन्हा एकदा ऋषभला बॅकफुटवरती ढकलण्यासाठी प्रयत्नशील राहतील, कारण फ्रंटफुटवर खूप चांगला खेळ आहे ऋषभकडे. पॉवरफुल फटकेबाजी करण्यासाठी ओळखला जातो. समोरच्या बाजूला जर चेंडू पुढ्यात आला तर अगदी लांबच लांब ट्रॅव्हल करण्याची क्षमता ऋषभच्या बॅटमध्ये आहे. मनगटामध्ये ताकद ती आपल्याला पाहायला मिळते. यावेळेला मात्र हाफ ट्रॅकर फटका फसलाय, हवेमध्ये आहे, खेळाडू बॉलच्या खाली. इथं मात्र पकडला जाईल कॅच. मोठा मासा लागलाय गळाला. अगदी पुन्हा एकदा बॅकफुटवरती ढकलत असताना ऋषभ चव्हाण याचा खेळ थांबवण्यात आलाय. अभय 11 संघाला यश. आणि आता मात्र मैदानाच्या आतमध्ये ज्या खेळाडूची प्रतीक्षा होती, अर्थातच पहिल्या 2 सामन्यांमध्ये संधी मिळालेली नाही आहे, परंतु या मॅचमध्ये खऱ्या अर्थानं संघाला जेव्हा आवश्यकता आहे तेव्हा वाई तालुक्यातील एक लिजेंडरी क्रिकेटर ज्यांनी क्रिकेटची एक कारकीर्द गाजवली आहे, आता मात्र मैदानाच्या आतमध्ये खऱ्या अर्थानं अनुभवाची शिदोरी घेऊन उतरत आहेत. 3ऱ्या क्रमांकावर इम्रान अर्थात इब्बू बागवान सर, अर्थातच लिजेंडरी क्रिकेटर इब्बू बागवान सर मैदानामध्ये उतरत आहेत. त्यांच्या प्रत्येक षटकारासाठी आयोजनामध्ये महत्त्वाची भूमिका पार पाडणारे भुईंज पोलीस स्टेशन पोलीस दलात कार्यरत असणारे कर्तव्यदक्ष अधिकारी सोमनाथ बल्लाळ सर यांच्या माध्यमातून 101 रुपयाचं रोख रक्कम पारितोषिक प्रत्येक षटकारासाठी येणार आहे. आणि त्याबरोबरच अगदी आणखी एक व्यक्तिमत्व ज्याचं पडद्यामागचं कार्य खूप मोठं आहे. या स्पर्धेसाठी प्रचंड मेहनत घेतली गेली आहे. अगदी आपलं कर्तव्य देशासाठी बजावत असताना क्रिकेटवरचं अतोनात प्रेम आणि या मैदानासाठी या स्पर्धेसाठी प्रचंड मेहनत घेतलेलं व्यक्तिमत्व अर्थातच सावली कन्स्ट्रक्शन या संघाचे संघ मालक सागर मोहिते सर यांचं देखील आगमन होतं. आपलं मनपूर्वक स्वागत. आता मात्र मॅच मध्ये रंगत चढायला इब्बू बागवान सर काय असेल पवित्रा मैदानाच्या आतमध्ये आक्रमक फटकेबाजीसाठी ओळखले जातात. इथं मात्र संयम दाखवलाय. पहिलाच बॉल अगदी पॉईंटच्या दिशेने ग्लान्स केलाय आणि सिंगल कंप्लीट ऑफ द मार्क स्ट्रेट अवे. स्ट्राईक वरती आता दाखल शुभम मालुसरे. शुभम मालुसरे खूप महत्वाचा खेळाडू आहे खोडियार माता 11 खानापूर संघासाठी. अगदी या आधीच्या मॅचमध्ये जी परिस्थिती आता निर्माण केली गेली आहे नॉकआउट पर्यंत पोहोचवण्याचं काम अगदी या स्पर्धेमध्ये महत्वपूर्ण मॅच मध्ये मानववादचा मानकरी ठरलाय तो खोडियार माता 11 खानापूरसाठी. तयार शुभम समोर अनुज मांढरे मनोज मांढरे अगदी गोलंदाजी करतायत. या दरम्यान मात्र वाईडचा इशारा येतोय. अनुज मांढरे मनोज मांढरे पसरणीतील बंधूंची जोडी आज निश्चितपणे मनोज यांना आपण खेळताना पाहतोय. अनुज यांचा देखील खेळ पाहायला मिळेल या स्पर्धेमध्ये. एक दर्जेदार अष्टपैलू मनोज मांढरे पसरणी गावातून बिलॉंग करत असणारा हा अष्टपैलू. यावेळेला चेंडू खाली राहिलाय. लो बाउन्स आउटसाइड ऑफ कट करण्याचा प्रयत्न राहिला जरूर, परंतु संपर्क मात्र दिला जात नाहीये. वेळेच्या चुकता इथे साधली जात नाहीये. बदल आली ते महत्वाचं राहतं. उद्वेष्टीच्या बाहेर फटके खेळण्यासाठी सुरंजन सर अगदी सातत्यानं आपण पाहतो. अनेकदा उद्वेष्टीच्या बाहेर चांगले फटके खेळत असताना तुमचं फुटवर्क आणि हेड पोझिशन नक्कीच टेस्ट केलं जातं. यावेळेला मात्र फटका पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न हवेमध्ये खेळलाय जरूर, परंतु अगदी 2 क्षेत्ररक्षकांच्या मधोमध लँड होईल. 1 बाउन्स फील्ड केला जातोय. चांगली फेकी, परंतु 2 धावा मात्र या दरम्यान यशस्वीरित्या पूर्ण केल्या जातील. षटकाची सांगता या डबल बरोबर धावफलकावर धावा लागतील 17. अवघ्या 8 धावा खर्च केल्या या ओव्हरमध्ये मनोज मांढरे यांनी आणि महत्वपूर्ण विकेट अगदी ऋषभ चव्हाण यांची पटकावल्या. 2 षटकांमध्ये 17 धावा आल्यात. आता मात्र धावगतीला वेग देण्याची गरज आहे. येणारे 18 बॉल महत्वाचे राहतील. या मैदानावरती सकाळच्या सत्रामध्ये धावा सहजासहजी येत नाहीत, हे आपण अगदी पहिल्या 3 दिवसांमध्ये पाहिलंय. अगदी याही मॅच मध्ये आपण पाहतोय अवघ्या 17 धावफलकावरती आहेत. 17 ऑन द बोर्ड. षटक क्रमांक 3 ची जबाबदारी आता मात्र वैगावचा वैभव वाडकर याच्या हातामध्ये सोपवली जाते.
चला यानंतरच्या मॅच साठी रिपोर्टिंग करायचं दोन्ही संघ गोकर्णेश्वर 11 त्याचबरोबर अभिषेक 11. जबरदस्त चेंडू हाताळला इथे मात्र अगदी 1 फॉर द ओव्हरचा इशारा आलाय. यस 3 षटकांनंतर ड्रिंक्स ब्रेक देखील अगदी अलाउड केला जाणार आहे. पाणी बॉटल तयार ठेवायची दोन्ही संघाचे 12th मॅन. यावेळेला पुढ्यात टाकला आडा बॅटनं खेळलाय अगदी डीप मिड विकेट मध्ये धाव येण्यासाठी प्रयत्न नक्कीच केला जातोय. एक तर आली आहे एकावरतीच थांबवला जात आहे. शुभम मालुसरे स्ट्राईक स्वतःकडे ठेवतील. वाई सीडीतील एक अष्टपैलू खेळाडू खऱ्या अर्थानं आता खांद्यावरती मदार आहे. जबाबदारी मोठी आहे ती जबाबदारी पार पाडावी लागेल. वैभव वाडकर गोलंदाजी लाजवाब राहिले. वैभव यांची अगदी आतापर्यंत या स्पर्धेमध्ये महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे अभय 11 संघासाठी. हाफ ट्रॅकर यावेळेला मात्र अगदी पंच केला. एक्स्ट्रा कव्हर्स मध्ये बॅकफुट वरती खेळत असताना डीप मधून खेळाडू येत आहेत. चांगले क्षेत्ररक्षण तिथं मात्र पाहायला मिळत आहे. वाराच्या वेगाने दोन्ही खेळ धावताना पाहायला मिळतील. 2 धावा इथं जोडल्या जात आहेत. अगदी 2 वरतीच थांबवलं जात आहे. परंतु इपू भगवान सर यांचं नक्कीच कौतुक करावं लागेल. अगदी 40+ खेळाडू आहेत परंतु इथं फिटनेस पहा अगदी चित्त्याच्या चपळाईनं धावतात खेळपट्टीवरती. संघासाठी संपूर्ण समर्पण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. धावांचा वेग वाढवणं ही मात्र आता संघाची गरज आहे. मागणी तसा पुरवठा येईल का? मोठे फटके खेळणं ही आता संघाची गरज बनली आहे. यावेळेला अगदी प्रयत्न तर चांगलाच केलाय. अगदी शॉर्ट फाईन लेगला बीट केलाय. चेंडू अगदी फरार होतोय. लॉंग लेग रिजन मध्ये मात्र बॅकअप दिला जाईल. पुन्हा एकदा तिथं फंबल. चेंडू मात्र फरार सीमा पार मिसफिल्ड आणि येतोय चौकार. क्षेत्ररक्षणामध्ये सुधारणा नक्कीच करावी लागेल. कालच्या दिवसात खऱ्या अर्थानं पहिला सामना जो जिंकला ना लो स्कोरिंग थ्रिलर तिथं क्षेत्ररक्षण महत्वाचं राहिलं होतं अभय 11 संघाचं. इथं मात्र निराश आहेत अगदीच खेळाडू. आणि ज्या पद्धतीने सामना पुढे सुरकतोय खोडियार माता 11 खानापूर संघ मात्र निश्चितच आनंदी असेल या चौकारानं. कारण धावा येणं गरजेचं आहे. त्या कशाही येऊ द्या रन्स का आना जरुरी आहे. रन्स कहीं से भी आने दो. यावेळेला पुढ्यात टाकला लॉफ्ट केला हवेमध्ये आहे खेळाडू येतोय परंतु इथं मात्र अंदाज चुकतोय. थेट सीमारेषेवरती देतोय दस्तक. आउट ऑफ द पार्क सीमा पार षटकार. सीमारेषेवर क्षेत्ररक्षण करताना खेळाडूंना मात्र विनंती असेल लोखंडी गज आहेत अगदी मोठमोठे लाकडाचे बांबू आहेत त्यावरती तिथं मात्र अगदी काळजी घ्यायची क्षेत्ररक्षण करत असताना. कोणत्याही प्रकारे बाउंड्री लाईन वरती ज्या वेळेला आपण क्षेत्ररक्षण करताय शरीराला इजा होणार नाही याची आपण दक्षता घ्या. यावेळेला मात्र अगदी आखूट टप्प्याचा बॉल हाताळलाय. वाईडचा इशारा आलाय पंचांच्या माध्यमातून. शुभम मालुसरे बॅट मधून एक चांगला प्रहार आपण पाहिलाय. ओ यावेळेला पुन्हा एकदा ब्लॉक करण्याचा प्रयत्न राहिलाय. जबरदस्त बॉल हाताळलाय अगदी डॉट बॉल आणि त्याबरोबर ड्रिंक्स ब्रेक. अगदी 2 मिनिटांचा अवधी. धाव फलकावरती धावा आहेत 31 अगदी 14 धावा आल्यात या ओव्हर मध्ये. यस ड्रिंक्स ब्रेक 2 मिनिटाचा अवधी दिला जाईल ड्रिंक्स साठी. एक 31 धावा 31 ऑन द बोर्ड. अखंड वाई तालुका क्रिकेट असोसिएशन अंतर्गत ज्योती ज्वेलर्स बुइन्स प्रस्तुत वाई प्रीमियर लीग आपण पाहताय.
अनेकांचं महत्वपूर्ण योगदान, अगदी प्रचंड मेहनत या स्पर्धेच्या यशामागे घेतली गेली आहे. अगदीच पुन्हा एकदा आपण मॅचला सुरुवात करणार आहोत. 3 षटकांचा खेळ झालाय. 31 धावा धावफलकावरती. नक्कीच थोडासा वेग मिळालाय धावफलकाला, परंतु आता मात्र गोलंदाजीसाठी अभय 11 संघाचे संघ मालक राजीव शेठ शिर्के गोलंदाजीसाठी तयार. अगदी दिवाळीमध्ये आयोजित करण्यात येणारी वाई प्रीमियर लीग, त्यामध्ये अखंड वाई तालुका क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष निलेश भैया भोसले यांच्या सोबतीनं अगदी खांद्याला खांदा लावून राजीव शेठ शिर्के अगदी अनुश्री चषकाचं देखील आयोजन मोलाचं ठरतं त्यांच्या माध्यमातून. आणि आता गोलंदाजीसाठी तयार. लेग ब्रेक अगदी आत्मसात केला अलीकडच्या काळामध्ये आणि त्या जोरावर फलंदाजांना चकवण्यात यशस्वी ठरतायत. पहिलाच बॉल येतो मात्र अगदी फटका खेळलाय लाजवाब, परंतु लांबी मिळत नाहीये. मनोज मांढरे यांच्या हातामध्ये विसावतोय बॉल. इब्बू बागवान सर यांना मात्र परतावं लागेल तंबूच्या आश्रयाला माघारी. राजीव शिर्के गोलंदाजीसाठी तयार अगदी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. आता मात्र बॅटिंगसाठी आणखी एक 40+ खेळाडू, ज्या खेळाडूंना खोडियार माता 11 संघासाठीच महत्वपूर्ण योगदान 40+च्या टुर्नामेंटमध्ये दिलेलं पाहायला मिळालं. राजू बागवान मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. वाई सिडीतून बिलॉंग करणारे खेळाडू. मदार त्यांच्या खांद्यावरती आता बरीचशी असेल, परंतु दुसरीकडे पहा अभय 11 संघाचे संघ मालक राजीव शेठ शिर्के याही वेळेला आपण पाहिलं लेग ब्रेकचा मारा करत असताना फलंदाजांना फसवण्यात आतापर्यंत यशस्वी राहिलेत. लेग कटर खूप चांगल्या पद्धतीने आत्मसात केलं अलीकडे आणि हे व्हेरिएशन गरजेचे असतात. तुम्ही अगदी किती प्रचंड क्रिकेट खेळलेला असला, किती वर्षांचा अनुभव असला तरी इव्हॉल्व्ह होणं गरजेचं आहे. अगदी वेळेनुसार स्वतःला अपडेट करणं गरजेचं आहे, कारण आधुनिक क्रिकेटमध्ये व्हेरिएशन जर तुमच्याकडे नसतील तर गोलंदाजासाठी मात्र आज आधुनिक क्रिकेट हे महत्वाचं राहिलं. या वेळेला संधी पुन्हा निर्माण केल्या, पुन्हा एकदा जाळ्यात ओढलं, परंतु कॅच मात्र इथं झाला ड्रॉप. अगदी सिंगल येते या बॉलवरती. जीवनदान निश्चितच राजू यांना मिळत आहे. राजू बागवान या वेळेला संधी होती अगदी सलग 2 बॉलवरती बॅक टू बॅक विकेट पटकावण्याची. आपण चर्चा करतोय रोहित सर, अगदी क्रिकेट जसं जसं पुढे जात आहे गोलंदाजाकडे व्हेरिएशन असणं खूप महत्वाचं आहे. जर व्हेरिएशन नसेल, फक्त लाईन लेंथ आणि वेग जरी असेल ना, तरी बऱ्याच वेळेला आक्रमक फटके पडतात फलंदाजाच्या माध्यमातून. क्रिकेट आज भरपूर पुढे गेलाय, परंतु इथं मात्र अगदी पहा वाईड बॉल येतोय. उजव्या यष्टीच्या बाहेरच्या बाजूला हाताळला गेलेला बॉल वळवण्याचा कोणताही प्रयत्न केला गेला नाहीये या बॉलवरती. महत्वाचा येईल पुढचा बॉल. यावेळेला पुन्हा एकदा थोडासा हाफ ट्रॅकर आहे, उजव्या यष्टीच्या बाहेर आहे. सलगचा दुसरा वाईड येतोय. अगदी पहिले 2 चेंडू प्रभावित करणारे हाताळले, परंतु तदनंतर मात्र थोडे लाईनसाठी आता संघर्ष करावा लागतोय. लय पुन्हा एकदा पकडावे लागेल. महत्वाचं राहणार आहे राजीव शेठ शिर्के यांचं षटक. पुन्हा एकदा यावेळेला मात्र चांगली लाईन पकडली आहे. शरीरावरती आदळतोय बॉल, थांबवला जातोय विकेट किपर सचिन पवार यांच्या माध्यमातून. अगदी हा डॉट येतोय. आतापर्यंत बॅटमधून धावा आलेल्या नाहीयेत. अगदी 1 धाव आली जरूर या ओव्हरमध्ये कॅच ड्रॉप झाल्यानंतर. त्याबरोबर 2 वाईड, अशा 3 धावा टोटल बनल्या आहेत आतापर्यंत. पुन्हा एकदा दिशा वाईड
बॉल नक्कीच पंचांचा इशारा येतोय. उजव्या बाहेर चेंडू हाताळण्याचा सातत्याने प्रयत्न राहिलाय शुभम पासून दूर ठेवण्याचा. विकेटसाठी प्रयत्न केले जातील नक्कीच, परंतु जर विकेट आली तर मात्र नवलाई क्रिकेट क्लब चिंचवली विशाल इतापे यांच्या माध्यमातून 501 रुपयाचं पारितोषिक रोख रक्कम दिलं जाईल. यावेळेला पुन्हा एकदा उद्वेष्टीच्या बाहेर ठेवलाय बॉल. पुन्हा एकदा पंचांचे हात जमिनीला समांतर. चौथा वाईड येतो या ओव्हर मधला. अगदी बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नक्कीच होऊ दिला नाहीये, परंतु त्या व्यतिरिक्त एक्स्ट्राच मात्र टाळाव्या लागतील. षटक चांगला हाताळलंय, परंतु बऱ्याच वेळेला एक्स्ट्रा बॉल हाताळल्यानंतर त्याचे नक्कीच परिणाम गोलंदाजाला पाहायला मिळतात. आणि यावेळेला देखील सांगतोय जात आहे पंचांच्या माध्यमातून या सिटीचा वाईड बॉल. 5वा वाईड येतोय. 3 बॉलचा आतापर्यंत खेळ झालाय या षटकामध्ये. लिगल 3 डिलिव्हरीज हाताळल्या गेल्यात. 5 वाईड बॉल आपल्याला पाहायला मिळतात. रेफरल घेतला गेला अगदीच वाईड साठी. यावेळेला एक सक्सेसफुल रिव्ह्यू तुमच्याकडे आहे. जर तो सक्सेसफुल झाला तर तो कंटिन्यू ठेवला जाईल, परंतु जर रिव्ह्यू असफल झाला तर मात्र तुम्हाला पुन्हा रिव्ह्यू मिळणार नाही. डिसिजन रिव्ह्यू सिस्टीम निर्णय पुनरावलोकन प्रणाली 2008 मध्ये ही प्रणाली अस्तित्वात आली आणि आता तिचा खूप चांगल्या पद्धतीने वापर अगदी टेनिस बॉल क्रिकेटमध्ये देखील केला जातोय. अगदी येस इट इज अ लीगल डिलिव्हरी, फेअर डिलिव्हरी. वाईडचा कॉल नाही आहे. रिव्ह्यू सक्सेसफुल झालाय. इथं मात्र डॉट आलाय. अगदी हा 5वा बॉल जो आपण वाईडच्या रूपामध्ये घोषित केला तो मात्र चांगल्या पद्धतीने हाताळलाय. अगदी निर्णय पुनरावलोकन प्रणालीचा योग्य वापर राजू शेठ शिर्के यांच्या माध्यमातून. 4 बॉलचा आता खेळ झालाय. 2 बॉल बाकी ओव्हरमध्ये. यावेळेला मात्र सफल झाले. उजव्या बाहेरच्या बाजूला बदल आली त्याचा सुरेख वापर. या बॉलवरती टायमिंग वापर, ताकदीचा पुरेपूर वापर. फेकून दिला चेंडू अगदी स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून. मस्तक पे दस्तक, सीमारेषे पार, षटकार. यावेळेला तयार होते शुभम. अगदी जबरदस्त स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय. सफल झाले आणि तदनंतर भाग पाडलं राजू शेठ शिर्के यांना टप्पा बदलण्यासाठी. आणि बऱ्याच वेळेला आपण पाहतो फलंदाज ज्या वेळेला सफल होतो बदल आणि त्याचा वापर करतो, थोडंसं विचलित करण्याचा प्रयत्न करतो गोलंदाजाला आणि त्यामध्ये अनेकदा यश आलेलं पाहायला मिळतं. अशा वेळेस तुमचा संयम महत्त्वाचा राहतो. अगदी निर्धारित टप्प्यावरती गोलंदाजी करणं अशा वेळेस गरजेचं राहतं. फलंदाजाने किती जरी हालचाल केली तरी गोलंदाजाने मात्र ती अचूकता राखणं गरजेचं आहे. इथं पाहूयात काय असेल आता पवित्रा षटकारानंतर. पुन्हा एकदा यावेळेला पुढ्यात टाकलाय. अगदी शरीरावरती आदळलाय. फटका फसलाय जरूर, परंतु एक चोरटी धाव, चिकी सिंगल. बॅटची टॉपेस घेऊन चेंडू मात्र एका धावेसाठी दाखल होईल. 4 षटकांचा खेळ तो थांबतोय. धावफलकावर धावा येत आहेत 43, 43 ऑन द बोर्ड. अगदी आई षटकात गोलंदाजी चांगलीच राहिली, परंतु एक्स्ट्राच खर्च जास्त झाल्यात. नक्कीच 12 धावा ओव्हरमध्ये जोडल्या गेल्यात. 43 धावा तर आल्यात. अगदी यानंतरची मॅच साठी आपण टॉस साठी आपण दोन्ही संघ अगदी उपस्थित व्हायचं. एका बाजूला गोकर्णेश्वर 11 अर्जुन दादा गोळे यांचा संघ असेल, समोर अभिषेक शेट्टी यादव यांचा संघ असेल अभिषेक 11. दोन्ही संघाचं कॅप्टन टॉस साठी रिपोर्टिंग करायचं आहे. अभिषेक 11. प्रथमेश गोलंदाजीसाठी तयार असतील. पहिलाच बॉल अगदी आडव्या बॅटने खेळलाय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये 2 धावा अगदी जोडल्या जातात या बॉलवरती. पहिलाच बॉल अगदी चांगल्या पद्धतीने हाताळला गेलाय. यावेळेला अगदी एक गुडघा वाकवून स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न राहिलाय, परंतु संपर्क मात्र चांगला होत नाहीये. डॉट येतोय.
प्रथमेश साळुंके बावधन गावचा हा युवा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये षटक हाताळतोय. इथं मात्र अगदी शरीरावरती मारा केला गेलाय. जबरदस्त बॉल हाताळलाय. प्रथमेश साळुंके युवा गोलंदाज लाजवाब गोलंदाजी करतोय मैदानाच्या आतमध्ये. अगदी अभय 11 या संघाच्या गोलंदाजी आक्रमणाने प्रभावित केलाय. जरूर फलंदाजांकडून थोड्याशा अपेक्षा जास्त असतील संघ मालकांना, पण दुसरीकडे खोडियार माता 11 खानापूर थोडस इंजरीचा सामना नक्कीच करावा लागतोय. अगदी काळजी घ्यायची यावेळेस. आणि ही खिलाडूवृत्ती पहा, अगदी संकेत वाडकर प्रतिस्पर्धी संघाचे कर्णधार आहेत. कोणताही अतिरिक्त वेळ न दवडता स्वतः पाण्याची बाटली घेऊन धावतात शुभम साडी. यस, क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये जिंकणं महत्त्वाचं आहे. विजय निश्चितपणे प्रत्येक संघासाठी गरजेचा असतो, परंतु त्यामधोमध जी टीम स्पिरिट खिलाडू वृत्ती दाखवणं देखील गरजेचं आहे. ती दाखवली जाते इथं मैदानाच्या आतमध्ये. तयार पुन्हा एकदा शुभम असतील. आता जखमी वाघ मैदानाच्या आतमध्ये टरकाळी फोडेल का पाहूयात. अगदी वेगाने हाताळलेला बॉल शरीरावरती आदळलाय. प्रथमेश साळुंके मात्र इथं छाप सोडतोय. अप्रतिम गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये या खेळाडूकडून पाहायला मिळते. तयार पुन्हा एकदा असेल. लॉंग रन अप, सिंपल हॅम ऍक्शन. हो, काय बॉल हाताळला. इथं मात्र अपील उचलली आहे. बॅटची कडा आणि थेट किपरच्या हातामध्ये. कॉट बिहाइंड द विकेट. जबरदस्त गोलंदाजी उजव्या बाहेर पुढ्यात टाकलेला हा बॉल. फुल लेन डिलिव्हरी आणि निश्चितपणे बॅकफुटवरती ढकललं होतं या आधीच्या बॉलवरती शुभमला, पण पुढच्या चेंडूवरती तयार नव्हते फटका खेळण्यासाठी आणि इथं जाळ्यामध्ये ओढलाय. आणखी एक महत्वाची विकेट आहे. धावफलकाला मात्र ब्रेक लागलाय. पहिल्या बॉलवरतीच्या 2 धावा आल्या, त्या अवघ्या 2च आल्यात या ओव्हरमध्ये. 45 वरती थांबलाय धावफलक. अजूनही 2 बॉलचा आहे बाकी खेळ. अगदी 45 धावा धावफलकावरती लागतायत. या दरम्यान अगदी इथं वाईडचा इशारा येतोय. आतापर्यंत चांगली लाईन लेंथ हाताळली, परंतु आता डावखुर हाताचा फलंदाज आला. थोडीशी लेंथ मध्ये बदल करण्याच्या प्रयत्नात इथं मात्र दिशा भरकटली आहे. अवांतर धाव येते. एक एक्स्ट्रा रन मैदानाच्या आतमध्ये निश्चितच ऍड केली जाईल आणि ती गरजेची आहे. खोड्यार माता 11 खानापूर संघाकडे देखील गोलंदाजीची फळी चांगली आहे, परंतु आता अखेरच्या काही बॉलर्स वरती फटका येणं गरजेचं आहे. 2 बॉलचा खेळ बाकी आहे इनिंग्स मध्ये. वेगाने हाताळलेला बॉल आहे. यावेळेला देखील दाद मागितली जाते पंचांकडे, परंतु पंच मात्र इथं स्थिर आहेत. अगदी रिव्ह्यू जरूर घेतला जातोय. खोड्यार माता 11 खानापूर संघाच्या माध्यमातून येस चेक केलं जाईल. रवी चव्हाण सर तिसऱ्या पंचाच्या भूमिकेत. स्पोर्ट्स ऑन लाईव्हच्या कोर्टामध्ये चेंडू ढकलला गेलाय. वेदर इट इज अ वाईड ऑर नॉट हा रिव्ह्यू आपण नक्कीच चेक करूया. फोर्टी 46 धावा आहेत धावफलकावरती. अगदी या बॉलच्या निर्णयाची प्रतीक्षा असेल.
या अगदी तिसऱ्या पंतांच्या माध्यमातून निर्णय होतो. यासाठी फेअर डिलिव्हरी एस टीच्या वरून जाताना पाहायला मिळतो. चेंडू शफल झाले होते आतल्या बाजूला निखिल शेडगे, परंतु फटका मात्र प्रॉपर खेळता आलेला नाही. या वेळेच्या चुका साधता आली नाही या फटक्यावरती. अगदी हा डॉट आलाय. त्यानंतर आता अखेरचा बॉल या इनिंग्स मधला अर्धशतकाची वेस ओलांडण्यासाठी पुरेसा ठरेल का हे पाहूया. जबरदस्त बॉल याही वेळेला हाताळलाय. 22 रन मात्र मिळणार नाही आहे. आपण अगदी या स्पर्धेचा नियम ज्या पद्धतीने सांगितलाय, जेव्हा चेंडू किपरच्या हातामध्ये सक्सेसफुली गॅदर केला जाईल पहिल्याच अटेम्प्टमध्ये, तेव्हा तो बॉल तिथंच डेड घोषित केला जाईल आणि हा डेड बॉल अर्थातच डॉट येतोय. इनिंग्सची होती सांगता पुन्हा एकदा लाजवाब गोलंदाजीच्या जोरावर अवघ्या 46 वरती थोपवलंय खोडियार माता 11 खानापूर संघाला. अभय 11 47चं टार्गेट डोळ्यासमोर. आता मात्र फलंदाजीमध्ये जबाबदारी घ्यावी लागेल. विनोद पवार, सचिन पवार, अगदी मनोज मुळे, वाई सिटीतील खेळाडू. सचिन पवार, त्याच्या सोबतीला वाई सिटीतून बिलॉंग करणारा एक आक्रमक धडकेबाज सलामीवीर अनिकेत मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. महत्वपूर्ण खेळ राहील. सलामीवीरांची भूमिका महत्वाची राहील. षटक क्रमांक 1 पहिलं षटक पॉवर प्लेचं हाताळण्यासाठी तयार असेल निखिल शेडगे, संघाचा आयकॉन. षटक क्रमांक 1 हाताळण्यासाठी तयार. 46 धावा बनल्या आहेत, 47 बनवायच्या आहेत अभय 11 संघाला. अगदी जाळं विणलं जात आहे. डीप वाईडिश लॉंग ऑन, त्याबरोबरच वाईड लॉंग ऑफ वरती अगदी खेळाडू तैनात पाहायला मिळतील. डीप मध्ये सोहम खरे आणि अर्जुन. स्ट्राईक वरती अनिकेत, नॉन स्ट्रायकिंग एंडला सचिन पवार. अगदी क्षेत्ररक्षणाचं आपण जाळं पाहता. शुभम मालुसरे शॉर्ट मिड विकेट, थोडेसे वाईडिश तैनात आहेत. अगदी यानंतरची मॅच आपण पाहणार आहोत. अभिषेक 11 विपक्ष गोकर्णेश्वर 11. टॉस अगदी आपण करणार आहोत. रिपोर्टिंग करायचं दोन्ही कॅप्टन. पहिलाच बॉल अगदी इथं मात्र अगदी जबरदस्तरित्या हाताळलाय, वेगानं हाताळलाय. हा डॉट येतोय बॅट वरती जणू जाऊन आदळलाय हा बॉल. निर्धाव स्वरूपाचा चेंडू. गरजेचं असेल पहिल्या षटकामध्ये अचूक टप्प्यावरची गोलंदाजी. नॉकआउट मॅच आहे खऱ्या अर्थाने या दोन्ही संघांसाठी. जो संघ जिंकेल तो थेट सुपर 8 मध्ये दाखल होईल. तर थोडं स्पीडअप घ्यायचं आहे. अगदी वेळेची मर्यादा आहे. 20 मिनिटांचा वेळ तुमच्याकडे 4 षटकांसाठी आहे. अगदी 4 षटकं हाताळली गेली नाही तर 5व्या षटकात खेळाडू सर्कलच्या आतमध्ये अतिरिक्त घ्यावा लागेल. ओ वॉट बॉल यार, जबरदस्त गोलंदाजी जस्ट आउटसाइड ऑफ. तर मात्र जस्ट षटक गुड लेंथ हाताळला बॉल थेट विकेट किपर किरण शिंदे सर यांच्या हातामध्ये विसावतोय. आज अनुभवी खेळाडूंवरती विश्वास दाखवलाय खोडियार माता 11 खानापूर संघाने. इथं मात्र रिव्ह्यू घेतलाय पंथांच्या माध्यमातून. ओव्हर स्टेपिंग साठी चेक केलं जाईल. हा रेफरल या सिटीजन नो बॉल. ओव्हर स्टेप झालेत गोलंदाज. अगदी दुसराच बॉल हाताळत असताना चेंडू चांगला हाताळला परंतु नो बॉलची 1 धाव अवघी मिळते. फ्री हिट असेल येणारा बॉल. फ्री हिटचा बॉल असेल. आता मात्र साखळदंड तोडण्याची संधी आहे अनिकेतकडे.
फ्री हिटचा बॉल आहे, महत्वपूर्ण बॉल असेल. या बॉलवरती जर प्रहार झाला तर निश्चितपणे आत्मविश्वास फलंदाजाचा वाढताना पाहायला मिळेल. ओहो, यावेळेला पुन्हा एकदा जबरदस्त हाताळलाय बॉल. फलंदाज अगदी निराश आहेत. फटका इथं खेळता आलेला नाहीये. अगदी जागा बनवू दिली जात नाहीये. क्रॅम्प केलं जातं फलंदाजाला. अगदी जखडून ठेवण्याचा प्रयत्न आहे निखिल यांचा. सातत्याने चांगली गोलंदाजी करावी लागणार आहे अगदी या ओव्हरमध्ये. आतापर्यंत तर सुरुवात चांगली राहिली आहे. बचाव कमी धावांचा करायचा आहे निश्चितपणे. छोटा टोटल, बॅटल मात्र मोठं निश्चित पाहायला मिळेल. पुन्हा एकदा अप्रतिम हाताळलाय बॉल. यावेळेला मात्र नक्कीच थोडस फंबल आणि त्या प्रयत्नात एक बाईटची चोरटी धाव घेतली जाते. स्ट्राईक रोटेट. आता स्ट्राईक वरती दाखल वेलंगचा आक्रमक खेळाडू सचिन पवार. पोलीस दलात कार्यरत असणारे हे देखील खेळाडू आहेत. अगदी खऱ्या अर्थानं पोलीस दलातील कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांनीच आयोजित केलेला हा सोहळा. अगदी इथून पुढे वेळेमध्ये संघांनी उपस्थित राहणं आवश्यक आहे. जर एखादा संघ वेळेत उपस्थित राहिला नाही तर त्या संघाला 5 धावांच्या पेनल्टी देखील सामोरं जावं लागेल अशी माहिती कमिटीच्या माध्यमातून येते. या दरम्यान मात्र स्विच हिट, अल्टी पलटी, बॉलला मारले सीमारेषेकडे कल्टी, 1 बाउन्स, सीमा पार. अगदी थर्ड मॅनच्या दिशेने होतो हा चौकार. जबरदस्त स्ट्रोक एक्झिक्यूट केला. विथ द अँगल फटका खेळलाय. चेंडूला अगदी बाहेर ठेवण्याचा प्रयत्न राहिलाय. कट करण्याचा प्रयत्न ऑफसाइड रिजन मध्ये निखिल यांचा सातत्याने पाहायला मिळतोय आणि त्या अँगलच्या बरोबरीने खेळलेला हा फटका देऊन जातोय सचिन पवार यांना महत्वपूर्ण 4 धावा. निखिल शेडगे गोलंदाजी महत्वाची राहील त्यांची. जर त्यांनी विकेट पटकावली तर मात्र नवलाई क्रिकेट क्लब चिंदवली अर्थातच विशाल राजे तापे यांच्या माध्यमातून 501 रुपये रोख रक्कम पारितोषिक दिलं जाईल. ती विकेट येईल का पाहूयात येणाऱ्या बॉल्सवरती. तयार पुन्हा एकदा निखिल. समोर सचिन पवार. यावेळेला लॉफ्ट केला. मिड ऑफच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न. इथं मात्र थेट क्षेत्ररक्षक निवडलाय. अर्जुन त्या रिजन मध्ये तैनात आहे. त्यांच्या माध्यमातून टिपला जातो हा कॅच आणि इथं मात्र पहिला झटका. लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न राहिला परंतु मिड ऑफचा खेळाडू अगदी सर्कलच्या अगदी काठावरती पकडला जातो हा कॅच. महत्वपूर्ण विकेट येते आणि अगदीच विशाल राजे तापे नवलाई क्रिकेट क्लब चिंदवली यांच्या माध्यमातून 501 रुपये रोख रक्कम पारितोषिक प्राप्त केलं जाईल. तिसऱ्या क्रमांकावर आता मात्र जबाबदारी कोण घेईल. संघ अडचणीत आलाय आणि संघ अडचणीत असताना अर्थातच सेनापती स्वतः मैदानाच्या आतमध्ये आपल्या सेनेची धुरा सांभाळण्यासाठी तयार. कॅप्टन ऑफ टीम आयकॉन संकेत वाडकर मैदानामध्ये. एक धुरंधर अष्टपैलू खेळाडू, युवा खेळाडू. अगदी कालच्या दिवसात दुपारच्या सत्रामध्ये त्याचा पेपर होता, परीक्षा होती, परंतु क्रिकेटवरती अतोनात प्रेम या खेळाडूचं त्या मॅचसाठी आपल्या संघ मालकाला कमिटमेंट दिली आहे. ती कमिटमेंट इतक्या तंतोतंत पाळण्याचा प्रयत्न केला गेला की पेपर देखील मिस केला या खेळाडूनं. हे क्रिकेटवरचं प्रेम आहे खऱ्या अर्थानं. आज जिल्हा स्तरावरती याच समर्पणाच्या जोरावर, कमिटमेंटच्या जोरावरती हा खेळाडूचं नाव उदयास आलेलं पाहायला मिळतं. मैदानाच्या आतमध्ये आता खऱ्या अर्थानं जे बलिदान कालच्या दिवसामध्ये दिलंय ते सार्थकी लावण्याचं काम आज करावं लागेल. तिसऱ्या क्रमांकावर बॅटिंगसाठी आले आहेत. संघाला विजयासाठी 47 धावांची आवश्यकता. खऱ्या अर्थानं सुपर 8चं तिकीट इथं दावावरती लागलंय. आता आयकॉन वर्सेस आयकॉन, बेस्ट वर्सेस बेस्ट अशी लढाई मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. तयार निखिल शेडगे निघालेत पुन्हा एकदा करण्यासाठी वार. समोर बोरगावचा आयकॉन संकेत वाडकर. हो यावेळेला अगदी पल्लू स्कूप करण्याचा प्रयत्न. दिल स्कूप अर्थात तिरकरत्न दिशान यांनी अगदी इनोव्हेट केलेला हा फटका इथं मात्र खेळण्याचा प्रयत्न राहिला, तो सजवता आलेला नाहीये. डॉट बॉल येतोय. षटकाची होती संघात पहिल्या षटकात आल्यात अवघ्या 6 धावा आणि एक महत्वाची विकेट. आता मात्र येणारे 24 बॉल मध्ये 41 ची गरज आहे. म्हणजे सरासरी वाढती, आवश्यक धावगती वाढती आहे. चला थोडीशी घाई करायची. अगदीच पहिलं षटक आता पूर्ण झालंय. आपल्याला वेळेत सामना पूर्ण करायचा आहे. 5 मिनिटांचा वेळ प्रत्येक षटकासाठी दिला जाणार आहे. षटक क्रमांक 2 अगदी प्रवीण पोळ कवठेगावचे फिरकीचे जादूगार यांच्या हातामध्ये सोपवलं जात आहे आणि त्याबरोबरच आमचे साथी समालोचक
अखंड वाई तालुका क्रिकेट असोसिएशन अंतर्गत अनेक स्पर्धांमध्ये ज्यांच्या समालोचनानं भुरळ पाडल्या सातारा जिल्ह्याचा एक महत्त्वपूर्ण आवाज अनिकेत कामटे सरांचं होतं आगमन. आपलं मनपूर्वक स्वागत. त्या सोबतीनं गणेश भाऊ शिंदे तसेच मयूर लोहार यांचं देखील मनपूर्वक स्वागत. संकेत वाडकर यांनी जर षटकार खेळला तर मात्र यश गायकवाड यांच्या माध्यमातून 501 रुपये रोख रक्कम पारितोषिक दिलं जाणार आहे. अगदी तो फटका खेळला जाईल का पाहूयात. या दरम्यान आता पहिल्या षटकात तर अवघ्या 6 आल्यात. अजूनही 41 बनवायच्या 24 बॉलमध्ये. एक लो स्कोरिंग थ्रिलर. काल गोलंदाजी करताना डिफेंड करताना बाजी मारली आहे. आज रिसिव्हिंग एंडला चेस करायचा धावफलक अभय 11 संघाला. प्रवीण पोळ मात्र आता खोडियार माता 11 संघासाठी महत्त्वपूर्ण षटक हातात आहेत. त्याला थोडी घाई करायची. टायमर लावला गेलाय. अगदी एक अतिरिक्त फिल्डर तुम्हाला 4 षटकानंतर आत घ्यावा लागणार नाही याची काळजी घ्यायची. क्षेत्ररक्षण पहा प्रवीण पोळ यांच्यासाठी अगदी थर्डमॅनचा खेळाडू थोडासा फायनर लॉंग स्टॉपच्या दिशेने पाहायला मिळतोय. डीप बॅकवर्ड स्कोअर लेग, डीप मिड विकेट, डीप वाईडिश, लॉंग ऑन, डीप एक्स्ट्रा कव्हर सफल झाले. तिथं मात्र शॉर्ट फाईन लेगमध्ये रनआउटची संधी आहे. डायरेक्ट हिट मात्र होत नाहीये. अगदी सिंगल चोरून नेली जाते. स्ट्राईक रोटेट, स्ट्राईक वरती दाखल होतील आता संकेत वाडकर. येस नक्की रेफर केला गेलाय हा बॉल. चला अगदी यानंतरच्या मॅचसाठी रिपोर्टिंग करायचं आहे. एका बाजूला असेल डॉक्टर अजित बाबर यांचा संघ अमृतधारा 11, त्याच्या विरोधात गणेश काका सावंत यांचा संघ महाकाल 11. ही लढत आपण यानंतर पाहणार आहोत. अगदी इथं पंचांचा निर्णय होतोय. विकेटच्या मागे जाऊन शॉट अटेम्प्ट केला झालाय, त्यामुळे धाव इथं दिली जाणार नाहीये. निश्चितच बॉल डेड झालाय, अर्थात बॉल काउंट केला जाईल. डॉट बॉल येतोय. याचा फटका खेळत असताना पॉपिंग क्रीजच्या समोरच्या बाजूला तुम्ही फटका खेळा. अगदी मागच्या बाजूला फटका खेळण्याचा प्रयत्न केल्यानंतर तुम्ही जर पॉपिंग क्रीज सोडून मागे गेला तर मात्र तो फटका ग्राह्य धरला जात नाही. इथं मात्र अगदी लो फुल टॉस, त्यावरती फटका खेळला. आक्रमण चढवण्याचा प्रयत्न, 2 धावा जोडल्या जातील. नक्कीच खेळपट्टीच्या बाहेरच्या बाजूला जाऊन जर तुम्ही फटका खेळला तर तो फटका ग्राह्य धरला जात नाही, अशी माहिती अगदी पंचांकडून येते. पुन्हा एकदा आडव्या वाटणे फटका खेळलाय अलॉंग द कार्पेट. यावेळेला बिझी असेल डीप मिड विकेटचा खेळाडू शुभम मालुसरे तैनात आहे. थोडीशी मिसफिल्ड आहे, त्याचा पुरेपूर फायदा उठवलाय. इथं 2 धावा अगदी जोडल्या जात आहेत. 2 वरतीच थांबवलं जाईल निश्चितपणे. सलगचे 2 बॉल, 2 बॉलवरती 2 डबल्स आपल्याला पाहायला मिळालेत. धावफलक अगदी 10 वरती सरकतोय.
येस, नक्कीच संकेत वाडकर यांच्या फलंदाजीकडे लक्ष असणार आहे अनेक प्रेक्षकांचं. जर त्यांनी षटकार खेळला तर मात्र प्रत्येक षटकारासाठी संकेत वाडकर यांना यश गायकवाड यांच्याकडून 500 रुपये प्रत्येक षटकासाठी दिले जाणार आहेत. या दरम्यान इथं मात्र रनआउटची संधी आली आहे, तिथं मात्र ती संधी गॅदर केली आहे जबरदस्त फेकी डीप मधून, आणि ती गॅदर करत असताना किरण शिंदे यांनी उरलेलं काम मात्र तमाम केलंय. अनिकेतचा खेळ तर थांबवण्यामध्ये आलं यश. दुसरा झटका अब 11 संघाला 10-11 धावा धावफलकावरती असताना. आणि आता बॅटिंगसाठी पसरणीचा परफेक्ट ऑलराऊंडर ज्या खेळाडूवरती अब 11 संघाचे संघमालक यांची सातत्यानं मदार राहिली आहे, मनोज मांढरे मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. संकेत वाडकर अजूनही मैदानामध्ये तैनात आहेत, संघाचे कर्णधार. आणि आता सोबतीला मनोज मांढरे आले आहेत. महत्वाचा राहील येणारा षटकांमधला खेळ. चला थोडं स्पीडअप घेऊया. यानंतरच्या मॅचसाठी रिपोर्टिंग करायचं अमृतधारा 11 विरुद्ध महाकाल 11 अशी मॅच आपण यानंतर पाहणार आहोत. दोन्ही संघाचे कॅप्टन आपण रिपोर्टिंग करा. प्रवीण पोळ अतिशय लाजवाब गोलंदाजी करतात. प्रवीण पोळ आपल्या फिरकीच्या जादूमध्ये फलंदाजांना जखडून ठेवण्याचं काम आतापर्यंत अनेक स्पर्धांमध्ये त्यांनी केलेलं आहे. हो, यावेळेला पुन्हा एकदा चांगलाच हाताळला हा बॉल. उजव्या यष्टीच्या बाहेरच्या बाजूला कट करण्याचा प्रयत्न राहिला मनोजचा, संपर्क मात्र होऊ दिला जात नाहीये. जबरदस्त हाताळला जातोय बॉल. तितकंच सुरेख यष्टी रक्षण किरण शिंदे सर यांच्या माध्यमातून केलं जात आहे. अगदी हा डॉट येतोय. इथं मात्र पुन्हा एकदा जबरदस्त गोलंदाजी केली जाते. दाद मागितले जरूर वाईट बॉल साठी, परंतु इथं मात्र फेटाळून लावली जाते. अगदी षटकाची होते सांगता. 2 षटकांची सांगता झाली. धावफलकावर धावा लागतायत अवघ्या 11. 5च धावा खर्च केल्यात प्रवीण पोळ यांनी या ओव्हरमध्ये. आणि रनआउटच्या रूपामध्ये अनिकेतची विकेट आली आहे. आता मात्र समीकरण थोडंसं अवघड होऊन बसलंय. 11 धावा आता आल्यानंतर आता प्रति षटक 12च्या सरासरीनं 18 बॉल 36ची गरज अब 11 संघाला. ही कहाणी राहिली या स्पर्धेची आतापर्यंत अब 11 संघासाठी. फलंदाजीमध्ये थोडीशी जबाबदारी घेणं गरजेचं आहे आता कोणीतरी. संकेत वाडकर अर्थातच जबाबदारी घेण्याची क्षमता आहे या खेळाडूकडं. जबाबदारीनं खेळ करावा लागेल संघ अडचणीत असताना. मात्र आता अनुभवाची शिदोरी गाठीशी असणारा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये. वाई तालुक्यातील क्रिकेटमध्ये अनेक खेळाडू घडवण्याचं काम ज्या खेळाडूने केलंय अर्थातच किरण शिंदे सर यांचा पर्याय निवडला जातोय का, अगदी चर्चा केली जाते यावरून पर्याय कोणाचा निवडला जाईल. अगदी अखेरच्या क्षणांमध्ये बदल केला जातोय गोलंदाजी आक्रमणामध्ये. निर्णय इथं बदललाय कर्णधारानं. चेंडू सोपवलाय. पुन्हा एकदा विश्वास दाखवलाय आपले साथी खेळाडू जे सातत्याने एकत्रितपणे भुईंज संघामधून निखिल शेडगे यांच्याबरोबर खेळत असतात. सुमित मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीसाठी. सुमित पवार यांच्या प्रत्येक विकेटसाठी अक्षय ढोके यांच्याकडून 251 रुपये पारितोषिक दिलं जाईल. पहिला बॉल हाताळला जातोय. पहिलाच बॉल अगदी आखू टप्प्याचा हाताला गेलाय. बॉल खाली राहिलाय. हाफ ट्रॅकर इथं मात्र काय येईल पंचांचा निर्णय पाहूयात. येस, इट इज अ वाईड बॉल. अवांतर धाव निश्चितपणे येते वाईडच्या स्वरूपामध्ये. चेंडू थोडासा बाहेरच्या बाजूला हाताळला गेला. अगदी पहिलाच बॉल वाईड इथं घोषित करण्यात आला.
ओ यावेळेला मात्र काय करता इनसाइड एज इंटू द विकेट सुधी यष्टी उद्ध्वस्त. सुमित पवार पहिल्या मॅच मध्ये अगदी आक्रमण झालं होतं. या खेळाडूच्या षटकामध्ये 28 धावा आल्या होत्या. दुसऱ्या मॅच मध्ये गोलंदाजीची संधी मिळाली नाही आणि नक्कीच ते अग्रेशन अगदी भरलं होतं मनामध्ये. त्याचा पुरेपूर वापर अगदी योग्य दिशेने केलाय. इथं मात्र मोठा मासा गळाला लावलाय. कर्णधारानं दाखवलेला विश्वास पूर्णपणे ठरवलाय सार्थ. सुमित पवार यांनी आपली पॉवर मैदानाच्या आतमध्ये दाखवल्या. संकेत वाडकरचा थांबवलाय खेळ आणि अर्थातच सांगितल्याप्रमाणे अक्षय ढोके त्यांचे मित्र त्यांच्या माध्यमातून दिले जाणार आहे 251 रुपये रोख रक्कम पारितोषिक. जबरदस्त गोलंदाजी या षटकामध्ये खऱ्या अर्थानं या विकेटनं आता मॅच बदलण्याचा प्रयत्न नक्कीच केला गेला. मैदानाच्या आतमध्ये आता दाखवतील वैगावचे वैभव वाडकर. जबाबदारी त्यांच्या खांद्यावरती सोपवली जाते. जबरदस्तच राहिलाय खेळ मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी आक्रमण लाजवाब. खोडियार माता 11 या संघाची देखील गोलंदाजी तगडीच आहे, यात मात्र शंका नाही आहे. परंतु दुसरीकडे अभय 11 या संघाचं फलंदाजी आक्रमणाला मात्र आता आत्मपरीक्षण करावं लागेल. सामना अजून बराच बाकी आहे. शर्यत अजून संपलेली नाही आहे, कारण मॅच अजून कोणीही जिंकलेला नाही आहे. खऱ्या अर्थानं लढाई लढावी लागेल, संघर्ष करावा लागेल. 17 बॉल आता 35 ची गरज आहे. ओहो जबरदस्त हाताला हाई बॉल पहा. एक विकेट काय करू शकते. तुमचा आत्मविश्वास अगदी गगनाला भिडवू शकते. जबरदस्त गोलंदाजी इथं मात्र अगदी केली जाते. अप्रतिम मारा. सुमित पवार आत्मविश्वास अगदी गगनाला भिडलाय. गोलंदाजी अगदी चांगली केली जाते. यावेळेला मात्र कट केला. गॅप मोठा आहे त्या रिजनमध्ये, परंतु आउटफील्ड स्लो आहे. अगदी चेंडू थांबलाय जागेवरती. सीमारेषेच्या दिशेने धावणारा बॉल इथं मात्र अगदी जागेवरती थांबला. अवघ्या 2 धावा मिळतील. बऱ्याच वेळेला नशिबाची साथ देखील गरजेची असते क्रिकेटमध्ये, परंतु आता त्या नशिबावरती अवलंबून राहून चालणार नाही. या नशिबाला देखील तुम्हाला कडवी झुंज द्यावी लागेल या मॅचमध्ये विजय प्रस्थापित करण्यासाठी. पराभव मनामध्ये स्वीकारून चालणार नाहीये. रणांगणामध्ये लढावं लागेल. हारावही जो लढा नाही असं निश्चितपणे म्हटलं जातं आणि तो पराभव इथं स्वीकारून चालणार नाहीये. लढावं लागेल. अखेरच्या क्षणापर्यंत कडवी झुंज द्यावी लागेल. क्षमता तर निश्चितपणे आहे, परंतु त्या क्षमतेला वाव देण्याची आता गरज आहे. स्वतःची क्षमता ओळखून आक्रमकता जाहीर करणं गरजेचं. पुन्हा एकदा आखोटपाचा बॉल अगदी आड्याबाटनं खेळण्याचा प्रयत्न. बाटची बॉटम आहे, जिथं मात्र एक विकेट किपर किरण शिंदे सर यांच्या माध्यमातून चेंडू थांबवला जाईल. तोपर्यंत एक सिंगल मात्र इथे केली जाते कंप्लीट. मागील 2 बॉलवरती नक्कीच 3 धावा जोडल्या जातात. धावफलकावर धावा 15 लागतात. अजूनही 32 ची गरज आहे. यावेळेला गती परिवर्तन पुढे टाकलाय. यू मिस आय हिट. पुन्हा एकदा दांडी 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 गुल. सुमित पवार वॉट बॉलिंग यार. फॉर्म इज टेम्पररी, क्लास इज ऑलवेज परमनंट हे दाखवून दिले या खेळाडूनं. सुमित पवार यांच्या या विकेटसाठी सोमनाथ बल्लाळ सर यांच्याकडून 100 रुपये, त्याचबरोबर विठ्ठल भोसले अर्थात बाबू शेठ यांच्या माध्यमातून देखील 100 रुपये आणि गणेश भाऊ शिंदे मात्र सांगतायत त्यांच्यासाठी नक्कीच अल्पभाराची सोय केली जाईल त्यांच्या माध्यमातून. गोलंदाजी लाजवाब. मॅचच्या कॉन्टेक्स्टमध्ये आपण वळूयात. अगदी गणेश भाऊ शिंदे अगदी प्रेमाची ताप देत आहेत. नूडल्स अगदी दिले जातील नाश्त्यामध्ये तुम्हाला असं सांगितलं जातं. मॅचकडे वळूयात. मॅच महत्वाची आहे. गंभीर परिस्थितीमध्ये मॅच नक्कीच रंगली आहे. जबरदस्त गोलंदाजी सुमित पवार यांची राहिली आहे. 2 खेळाडूंना थेट त्रिफळाचित केलंय आणि आता मैदानाच्या आतमध्ये संघ अडचणीत असताना वाई सिटीतून बिलॉंग करणारे अनुभवी खेळाडू 40+ क्रिकेट ज्यांनी अक्षरशः गाजवलंय विनोद पवार मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. पवार पवार मैदानाच्या आतमध्ये निश्चितपणे आता कोणते पवार आपली पॉवर दाखवतील या बॉलवरती. सुमित पवार वॉट बॉलिंग यार. अगदी हे क्रिकेट आहे. एखाद्या दिवशी तुमचा दिवस खराब असतो, चांगल्या खेळाडूंना देखील संघर्ष करावा लागतो, परंतु येणारा नवीन दिवस, नवी उमेद, नवी जिद्द आणि त्या नव्या जिद्दीने केली गेलेली गोलंदाजी इथं तोल ढासळलाय, परंतु संघाचा तोल मात्र सावरलाय या गोलंदाजानं. या षटकामध्ये खर्च केल्या अवघ्या 4 धावा. अप्रतिम गोलंदाजी केली. 15 वरती धाव फलक अगदी थांबवलाय आणि आता 12 बॉल 32 ची गरज आहे संघाला. ड्रीम्स ब्रेक नक्कीच अगदी 2 मिनिटाचा वेळ दिला जाईल मैदानाच्या आतमध्ये. तोपर्यंत महाकाल 11 आणि अमृतधारा 11 दोन्ही संघ अगदी कॅप्टन रिपोर्टिंग करायचं आहे.
अगदी आता षटक क्रमांक 4 महत्वपूर्ण षटक शुभम मालुसरे मैदानाच्या आतमध्ये, समोर वैभव वाडकर. 12 बॉल 32 ची गरज आहे. लॉफ्ट केला यावेळेला अगदी फाईनल गिरिजन मध्ये पाठलाग केला जातोय जरूर, परंतु या रेस मध्ये बॉल मात्र झालाय फरार. आलाय चौकार. मिळतील धावा 4. आता 11 बॉल आणि 28 ची गरज आहे. अगदी चौकार आलाय पहिल्याच बॉलवरती. जबरदस्त खेळ मैदानाच्या आतमध्ये खेळला गेलाय. आक्रमण चढवलंय, क्षेत्ररक्षणामध्ये बदल करायला भाग पाडलाय. 11 बॉल 28 ची गरज आहे. शुभम मालुसरे पुन्हा तयार आहेत. वैभव वाडकर या चौकारांना आत्मविश्वास नक्कीच वाढलाय. हो, यावेळेला मात्र बॅटच्या आतली कडा बॅकवर्ड रिजन मध्ये चेंडू अगदी निसटून जातोय. सर्कलच्या आतमध्ये जरूर थांबवलं जाईल. इब्बू बागवान सर डीप मध्ये तैनात आहेत, त्याच्या माध्यमातून इथं मात्र एक सिंगल अंकित केली जाते. आता मात्र विनोद पवार यांची पॉवरफुल फटकेबाजी गरजेची राहील. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन म्हटलं ना की क्षेत्ररक्षकांचा अगदी कस लागतोय. कर्णधाराचं इथं कौशल्य पणाला लागतं. डीप मध्ये खेळाडू तैनात पुन्हा एकदा. आता डीप मध्ये आता बदल केले जातील क्षेत्ररक्षणामध्ये. यावेळेला मात्र अगदी आखूड टप्पाचा बॉल पुल करण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू दूर ठेवण्याच्या प्रयत्नात अगदी दिशाहीन होतोय. वाईड बॉल येतोय. अवांतर धाव डाऊन द लेग. या अवांतर धावा टाळाव्या लागतील. ज्या पद्धतीने मॅच आपण सुरू असताना पाहतोय 10 बॉलचा अजूनही खेळ बाकी आहे आणि 10 बॉलमध्ये अजूनही 26 ची गरज असणार आहे. 21 धावा लागल्या धावफलकावरती. 21 ऑन द बोर्ड. 10 चेंडू आणि 26 धावांची गरज आहे. शुभम मालुसरे कालच्या दिवसात देखील लाईन आणि लेन्थसाठी संघर्ष करावा लागलाय, परंतु आज चांगली लय पकडावी लागेल. महत्वपूर्ण मॅच आहे. यावेळेला मात्र अगदी पायावरती टाकलेला बॉल. इथं मात्र मनगडाचा सुरेख वापर फेकून दिला. बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा पार येतो आहे. गगन भरारी घेणारा पॉवरफुल सक्सेसफुल सिक्सर षटकार. 6 धावांसाठी. डिमांड अँड सप्लाय, मागणी तसा पुरवठा केला जातोय निश्चितपणे. आता मात्र समीकरण पुन्हा येत आहे. 9 बॉल 20 ची गरज आहे. शुभम मालुसरे महत्वाचे राहत हे षटक. अगदी अनुभवी गोलंदाज किरण शिंदे यांचा देखील पर्याय उपलब्ध होता, परंतु पेनल्टीमेट ओव्हर मात्र शुभमकडे सोपवण्यात आली आहे. जो संघ जिंकेल तो थेट सुपर 8 मध्ये दाखल होताना पाहायला मिळेल या मॅच मधून. आता मात्र अँगल मध्ये बदल. राऊंड द विकेट मारा करण्यासाठी तयार असतील शुभम. यावेळेला पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर आहे. फटका अगदी खेळलाय लॉंग स्टॉप रिजन मध्ये. चेंडू झालाय फरार. यावेळेला देखील सीमारेषे पार येतोय आणखी एक चौकार. महत्वपूर्ण क्षणांमध्ये जबरदस्त खेळी मैदानाच्या आतमध्ये. विनोद पवार आपली पॉवर दाखवत असताना मैदानामध्ये. आठ बॉल आता 16 ची गरज आहे. अगदी 16 धावा बनवल्यात अवघ्या पहिल्या 4च बॉल मध्ये. जबरदस्त राहिले खेळी मैदानाच्या आतमध्ये. महत्वपूर्ण क्षणांमध्ये आपला संपूर्ण अनुभव पणाला लावलाय मैदानाच्या आतमध्ये. अभय 11 संघासाठी संघ मालक आणि आयकॉननी दाखवलेला विश्वास विनोद पवार खऱ्या अर्थानं सार्थकी लावताना आपल्याला पाहायला मिळतात. एक जबरदस्त दर्जेदार अष्टपैलू वाई सिटीतून बिलॉंग करतात आणि त्यांच्यासमोरच वाई सिटीतलाच एक खेळाडू सातत्यानं एकमेकांसमोर प्रॅक्टिस करताना हे खेळाडू पाहायला मिळतात. इथं मात्र जबरदस्त राहिली गोलंदाजी फलंदाजी खरं तर विनोद पवार यांची. चला यानंतरच्या मॅचसाठी महाकाल 11 विपक्ष अमृतधारा 11 दोन्ही संघाचे कॅप्टन आपण रिपोर्टिंग करायचंय. अगदी आपली जर्सी घेऊन जायचंय.
पुन्हा एकदा हा ट्रॅकर फटका खेळला डीप पाईन लेग रिजन मध्ये पाठलाग केला जाईल खेळाडू येईल परंतु तिथं मात्र बनेल फक्त प्रेक्षक निष्ठून जाते चेंडू आणखी एकदा सीमा पार येतोय चौकार शुभम मालुसरेवरती विनोद पवार यांचा वार आता 7 बॉल आणि 12ची मॅच आहे चला स्पीडअप घ्यायचं थोडंसं नक्कीच महत्वपूर्ण क्षण आहेत 7 बॉल आणि 7 बॉल मध्ये 12ची गरज आहे यावेळेला अगदी आडवा बटना पटका खेळलाय थांबवण्याचा प्रयत्न स्क्वेअर लेग मध्ये सर्कलच्या आतमध्ये सिंगल येते स्ट्राईक अगदी स्वतःकडे ठेवण्यामध्ये यश आले विनोद यांना 6 बॉलचा खेळ बाकी आता 11ची गरज आहे 6 बॉल मध्ये एक खेळाडू आता एक तर सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल खोडियार माता 11 खानापूर संघाला पेनलाइज केलं जातं 6 बॉल 11ची गरज आहे आता गोलंदाजीसाठी अनुभवी गोलंदाज किरण शिंदे सर विनोद पवार यांनी जर ही मॅच संपवली फिनिश केली तर मात्र विशाल राजे तापे यांच्याकडून 501 रुपये रोख रक्कम दिली जाईल नवराई क्रिकेट क्लब चिंदवली यांच्या माध्यमातून हे पारितोषिक अनाऊन्स केलं जात आहे 6 बॉल 11ची गरज खऱ्या अर्थानं आता किरण शिंदे सर आपल्या संपूर्ण क्रिकेट कारकिर्दीतला अनुभव इथं पणाला लावावा लागेल मैदानाच्या आतमध्ये गोकर्णेश्वर 11 कॅप्टन अभिषेक 11 कॅप्टन आपण रिपोर्टिंग करायचं आहे दोन्ही कॅप्टन अगदी लगेच रिपोर्टिंग करा गोकर्णेश्वर 11 कॅप्टन अभिषेक 11 कॅप्टन टॉस साठी लगेच रिपोर्टिंग करायचं आहे 5 मिनिटाचा वेळ तुम्हाला दिला जातो टॉस साठी लगेच कॅप्टन दाखल व्हा किरण शिंदे मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करतील वाईस लिथून बिलॉंग करणारे हे आणखी एक अनुभवी खेळाडू खऱ्या अर्थाने बाटल आता महत्वाचा आहे 6 बॉल 11ची गरज आहे पहिलाच बॉल उजव्या बाहेर चांगल्याच पद्धतीने हाताळला गेलाय अगदी दाद मागितले पंचांकडे परंतु ती फेटाळून लावली जाते अगदी डॉट बॉल येतोय षटक क्रमांक 5 मध्ये पहिलाच बॉल तर महत्वपूर्ण चांगला हाताळलाय अगदी 5 बॉल आता 11चा बचाव करायचा आहे अनुभव संपूर्ण आहे गाठीशी ती अनुभवाची शिदोरी गाठीशी असताना संघाच्या पाठीशी उभं राहतील का किरण सर हे मात्र पाहायचं आहे चला गोकर्णेश्वर येऊन कॅप्टन आपण वेगाने या टॉस साठी पुन्हा एकदा आउटसाइड ऑफ हाताळलाय बॉल जबरदस्त बॉल हाताळलाय अगदी फलंदाज सफल झाला पाहायला मिळतो निश्चितपणे इथं रेफरल मागितला गेलाय बॅटिंग टीम अवाई 11 कडून तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवला गेलाय अगदी बॅटिंग टीम कडून हा रेफरल घेतला गेलाय फेअर डिलिव्हरीचा कॉल मुख्य अंपायरचा आलाय आता तिसरे पंच अगदी निर्णय देतील यस इट इज अ फेअर डिलिव्हरी फलंदाज सफल झाल्यात आणि लाईन अगदी फलंदाज सफल झाल्यानंतर पुढे सरकते आणि लाईन बिलॉंग्स टू द अंपायर अंपायर सांगतायत इट इज अ फेअर बॉल जबरदस्त बॉल हाताळला अगदी या टप्प्यावरची गोलंदाजी अनेक मोठमोठ्या खेळाडूंना देखील त्रस्त करते पहा हा अनुभव आहे हा अनुभव पूर्णपणे पणाला लावलाय 4 बॉल आता 11ची गरज आहे किरण शिंदे सर यांची गोलंदाजी महत्वाची राहणार आहे चला गोकर्णेश्वर 11 कॅप्टन टॉस साठी लगेच यायचं आहे अन्यथा पेनलाइज अगदी केलं जाईल अशी माहिती कमिटीकडून येते यावेळेला मात्र फटका खेळला डीपमध्ये खेळाडू आहेत वाऱ्याच्या वेगाने लावतात दादा गोले मैदानाच्या आतमध्ये मात्र चांगला एफर्ट फुटबॉल स्किल्स क्रिकेटच्या मैदानावरती दाखवल्यात 2 धावा अगदी
3 मध्ये कन्वर्ट केले आहेत. जबरदस्त रनिंग बिट द विकेट, वेगानं हाताळलेल्या फटका, त्यावरती मात्र 3 धावा आल्यात. आता मात्र समीकरण आपल्या डोळ्यासमोर येतात. 3 बॉल आणि 8ची गरज. या स्पर्धेमध्ये या आधी 3 बॉल 8ची गरज असताना प्रमोद अण्णा गायकवाड यांनी मॉन्स्टर्स 11 या संघाला विजय मिळवून देताना आपण पाहिलाय. आता जबाबदारी वैभव वाडकर वरती आहे. दुसरीकडे किरण शिंदे एक अनुभवी गोलंदाज आहे, संपूर्ण अनुभवाची शुधरी इथं पणाला लावली आहे. आज खऱ्या अर्थानं अनुभवाकडे वळलाय खोडियार माता 11 खानापूर संघ. चला गोकर्णेश्वर 11 कॅप्टन लास्ट कॉल असेल टॉससाठी लगेच या. तीन बॉलाने आता 8ची गरज आहे. आकुटप्पाचा बॉल इथं फटका बसलाय हवेमध्ये. ऋषभ चव्हाण मिड ऑफ वरती इथं मात्र पकडला जातोय कॅच. महत्वपूर्ण क्षणांमध्ये लाजवाब गोलंदाजी, आपला संपूर्ण अनुभव लावलाय पणाला. संपूर्ण क्रिकेट कारकिर्दीमध्ये जितके धडे गिरवले आहेत ते सर्व धडे इथं मैदानाच्या आतमध्ये वापरले आहेत. अगदी लाईन मध्ये सातत्याने व्हेरिएशन केलं गेलं. यावेळेला टप्पा मागे ठेवलाय. मोठा फटका खेळणं ही गरज होती वैभव वाडकरसाठी आणि ती गरज ओळखत असताना इथं मात्र आखूट टप्पाचा बॉल अतिरिक्त उसळी त्या एक्स्ट्रा बाउन्सला इथं फलंदाजाला चकवलाय आणि महत्वपूर्ण क्षणांमध्ये विकेट आली आहे. समीकरण आता सोपं आहे. 2 बॉल 8ची गरज आहे. 2 बॉल 8ची गरज असताना कंपल्सरी चेस हा स्पर्धेचा नियम हे लक्षात घ्या. आता बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये प्रशांत तांबवले मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. 2 बॉल आणि 8ची गरज आहे. या खेळाडूकडे क्षमता आहे. अगदी सोमेश्वर चषक दरवेळ डॅस्कलवरती पार पडला. त्या सोमेश्वर चषक मध्ये सलग 5 बॉलवरती 5 षटकार खेळणारा हा खेळाडू. इथं मात्र 2च चांगले बॉल खेळायचे आहेत. 2 बॉल 8ची गरज आहे. क्षमता आहे या खेळाडूकडे. निश्चितपणे आपल्या संघासाठी महत्वपूर्ण योगदान देत असताना विजयी फटका येईल का, की दुसरीकडे किरण शिंदे सर पुन्हा एकदा आपला अनुभव इथं संपूर्णपणे पणाला लावतील हे मात्र पाहायचं आहे. 2 बॉल 8ची गरज आहे. सामना अतिशय रंगतदार स्थितीमध्ये पुन्हा एकदा येऊन पोहोचलाय. 2 बॉल 8ची गरज. अगदी 6 बॉल 11चा बचाव करताना खूप चांगले 4 बॉल हाताळलेत. पुन्हा निघालेत किरण शिंदे सर समोर. प्रशांत तांबवले शरीरावरती मारा केलाय. अगदी जबरदस्त वेगाने हाताळलेला बॉल. नक्कीच इथं मात्र रनआउटच्या रूपात विनोद पवार यांना परतावा लागेल माघारी. काय अनुभव गोलंदाजीमध्ये वापरलाय. संपूर्ण समर्पण मैदानाच्या आतमध्ये किरण शिंदे सर. अगदी नक्कीच चर्चा केली गेली प्रेक्षकांच्या माध्यमातून की 4थं षटक हाताळायला हवं होतं का, परंतु आता खऱ्या अर्थानं संघाचा निर्णय सार्थकी लावलाय. जबरदस्त हाताळले हे षटक. नक्कीच कोणता निर्णय योग्य की अयोग्य ही तुमची कामगिरी ठरवते आणि ती कामगिरी इथं करून दाखवली. अखेरचा बॉल आता 8ची गरज आहे. स्लोअर 1 यावेळेला फटका खेळलाय थेट हातामध्ये आणि इथं मात्र जबरदस्त काळजी बू बागवान सर यांच्या माध्यमातून किरण शिंदे सर. अनेक खेळाडूंना घडवलं या व्यक्तिमत्वानं आणि तो संपूर्ण अनुभव इथं मैदानाच्या आतमध्ये खेळाडू म्हणून खेळत असताना देखील पणाला लावलाय आणि मैदानाच्या आतमध्ये विजय प्रस्थापित केलाय. हथेली पर रखकर नसीब तू क्यों अपना मुकद्दर ढूंढता है, सीख उस समंदर से जो टकराने के लिए खुद पत्थर ढूंढता है. आणि निश्चितपणे अगदी दगडाला देखील धडक मारत असताना मैदानाच्या आतमध्ये संघाला 6 बॉल 11चा बचाव करताना विजय मिळवून दिलाय. चला गोकर्णेश्वर 11 अर्जुनदादा गोळे आपला कॅप्टन लगेच दाखल करा, अन्यथा आता पेनलाइज केलं जाईल. अगदी लास्ट कॉल असेल. पेनल्टीला देखील सामोरं जावं